तर आज आपण बनवला आहे चिकन रस्सा आणि भाकर। त्यासाठी सर्वप्रथम मसाला भाजून घेतला व त्याची पेस्ट केली। त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकलं व वाटलेलं वाटण टाकून घेतलं। त्यानंतर ते छान असं फिरवून घेतल्यानंतर परत त्याला झाकून शिजवलं आहे व मसाला शिजल्यानंतर बाजूला तेल सुटलं की त्यात तिखट, हळद आणि मीठ हे टाकून देखील छान असं शिजवून घेतलं आहे, जेणेकरून मसाला कच्चा राहणार नाही व तिखट व्यवस्थित शिजला जाईल। त्यात टमाटर टाकून परत त्याला शिजवलं। त्याचं झाकण उघडून बघितल्यानंतर त्यात चिकन मसाला टाकून घेतला व ते फिरवून घेतलं। त्याला झाकण ठेवून घेतलं व त्यात मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी करून घेतलं व ते पाणी त्या मसाल्याला टाकलं व शिजत ठेवलं। त्यानंतर त्यात चिकन टाकून घेतली व छान असं त्याला मसाल्यामध्ये शिजवून घेतलं। परत एका साईडला भाकरी करायला घेतल्या। इकडे चिकन शिजेस्तोवर तिकडे भाकरी करायला घेतल्या। त्यानंतर चिकन शिजलेलं होतं त्यात रस्सा करून घेतला व एक साईड भाकरी थापायला घेतल्या होत्या। भाकरी थापेपर्यंत तिकडे रस्स्याला कड आली व त्यानंतर त्याला कोथिंबीर वगैरे टाकून त्याची गॅस बंद केली। खाण्यासाठी रेडी आहे।